हॅलो, गुड मॉर्निंग. चलो, लास्ट टाईमला आपण रेक्टिलिनियर मोशनमध्ये कॉन्स्टंट ॲक्सलरेशनचे इक्वेशन्स तयार केले होते. त्याला आपण इक्वेशन ऑफ मोशन असं म्हटलं होतं. आज आपण एक D.2च्या पेपरला मागच्या वर्षी आलेला एक प्रॉब्लेम बघतोय, ज्याच्यामध्ये आपल्याला इक्वेशन्स ऑफ मोशन्स यूज करायचे आहेत अंडर कॉन्स्टंट ॲक्सलरेशनच्या. ठीक आहे, तर आपण तो प्रॉब्लेम बघूया. स्क्रीनवरती तुम्हाला प्रॉब्लेम दिसत असेल. काय बघा प्रॉब्लेम. अ बॉल इज ड्रॉप्ड. थोडंसं एक महत्त्वाचं सांगतो, प्रॉब्लेम व्यवस्थित समजून घ्या. प्रॉब्लेम स्टेटमेंट व्यवस्थित समजलं तर प्रॉब्लेम सॉल्व करायला खूप सोपा आहे. ओके, चल काय बघा. अ बॉल इज ड्रॉप्ड फ्रॉम द टॉप ऑफ टॉवर ऑफ 30 मीटर हाईट. म्हणजे एक टॉवर आहे, हा ग्राउंड आहे. ठीक आहे, ह्या टॉवरची हाईट आपल्याला दिलेली आहे. किती आहे? 30 मीटर. ओके, हा टॉवर आहे. ठीक आहे, इथून काय करायचं आहे? एक बॉल ड्रॉप करायचा आहे. मी इथं बॉल दाखवते बघा. हा बॉल हा मी ड्रॉप करणार आहे, म्हणजे याची डाऊनवर्ड मोशन चालू होणार. ओके, हे समजलं सर्वांना? ठीक आहे, पुढे. ॲट द सेम इन्स्टंट, ज्या वेळेला बॉल ड्रॉप करवले त्याच वेळेला अ सेकंड बॉल इज थ्रोन अपवर्ड. म्हणजे ज्या वेळेला हा बॉल मी खाली टाकतोय त्याच वेळेला, त्याच इन्स्टंटला मी दुसरा बॉल इथं दाखवते बघा. हा दुसरा बॉल आहे. ओके, दॅट थ्रोन अपवर्ड. ओके, म्हणजे हा बॉल वरती थ्रो करायचा आहे आणि हा 30 मीटरच्या हाईटवरनं ड्रॉप करायचा आहे. समजलं सर्वांना? चल, आता पुढे बघा काय काय दिले. थ्रोन अपवर्ड फ्रॉम द ग्राउंड, ग्राउंडवरनं वरती अपवर्ड थ्रो करायचा आहे विथ इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ. आणि ज्या वेळेला इथं थ्रो करणार त्यावेळेला याची इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजे यू किती असणार आहे? 15 मीटर पर सेकंड. ओके, हे सर्वांना समजलं? ज्या वेळेला खालनं बॉल टाकतो त्याची वरती जाणारी इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे? 15. आता तुम्ही इथं सांगा मला, हा जो फर्स्ट बॉल मी वरनं ड्रॉप करतोय तो मी माझ्या हातात पकडलाय, आणि आता सोडतोय. म्हणजे ड्रॉप करताना त्याची इनिशियल व्हेलॉसिटी किती असणार आहे? 0. ओके, म्हणजे पहिल्या बॉलची इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे? 0. आणि जो खालनं ग्राउंडवरनं वरती दुसरा बॉल टाकलाय त्याची इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे? 15. ओके, आणि ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या सेम इन्स्टंटला म्हणजे टाईम 0 असताना आहेत. बरोबर, म्हणजेच इथं टाईम किती आहे? 0. टाईम 0 असताना याची व्हेलॉसिटी आहे पहिल्या बॉलची 0 आणि दुसऱ्या बॉलची वरती जो फेकालोय त्याची किती आहे? 15. ठीक आहे, पुढे वाचा आता. व्हेन अँड व्हेअर डू दे क्रॉस. आता काय शोधायचं आहे? हे दोन बॉल एकमेकाला कधी क्रॉस होतील. आता 2 मिनिटं इमॅजिन करा. हा बॉल इथं आला असं इमॅजिन करा आणि हा बॉल इथं आला, म्हणजे ती एका लेवलला आली. बरोबर, एका लेवलला आली म्हणजे आता हा बॉल खाली जाणार, हा बॉल वर जाणार, म्हणजे ती एकमेकाला क्रॉस होणार. बरोबर, मग ही जी लेवल आहे याची जी हाईट आहे ही, ह्याला मी म्हणतो H. म्हणजे खालचा बॉल H एवढ्या हाईटवरती आला त्यावेळेला हे दोन बॉल एकमेकाला क्रॉस होतील. तर वरचा जो बॉल आहे त्या वरच्या बॉलची तुम्ही मला सांगायचे की वरच्या बॉलची हाईट किती असणार ज्या वेळेला ते एकमेकाला क्रॉस होतील. खालचा बॉलची हाईट किती आहे बघा. खालच्या बॉलची 15 नाही, H आपण एवढी कन्सिडर केले. किती? H. म्हणजे खालून त्यानं डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं आहे? H एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आहे. तर वरचा बॉल किती डिस्टन्स ट्रॅव्हल करणार तुम्ही सांगा. हे डिस्टन्स किती असणार? टोटल हाईट किती आहे? 30. त्यामुळे हे H मायनस करा, त्यामुळे हे किती असणार? 30 - H. बरोबर, म्हणजे वरच्या बॉलनं डिस्टन्स म्हणजे पहिल्या बॉलनं डिस्टन्स जो वरनं थ्रो केला आहे त्यानं किती हाईट डिस्टन्स ट्रॅव्हल केलं? 30 - H. आणि खालच्या बॉलनं किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं? H. ओके, आता 2 मिनिटं इमॅजिन करा. खालचा जो बॉल आहे सेकंड बॉल तो इथून इथं यायला त्याला टाईम जो लागला आहे हा इथून इथंपर्यंत जायला तो आपण कन्सिडर करूया. टाईम किती लागला आहे? T. म्हणजे बॉटमपासून H एवढ्या हाईट जायला त्याला टाईम किती लागला? T. म्हणजेच वरचा पण जो बॉल आहे तो इथंपर्यंत यायला 30 - H व्हायला त्याला पण किती टाईम लागला? T. कारण दोघं एकत्र थ्रो केल्यामुळे T एवढ्या टाईममध्ये एकमेकाला काय करणार आहेत? क्रॉस. समजलं सर्वांना? मी परत एकदा रिपीट करतो, हेच लय महत्त्वाचं आहे. वरनं एक बॉल थ्रो केला इनिशियल व्हेलॉसिटी 0नं, खालनं एक बॉल वरती थ्रो केला किती? 15 मीटर पर सेकंडनी. ओके, आता हा जो बॉल आहे तो खाली चालला आहे, हा बॉल वर चालला आहे.
एच एवढ्या हाईटला आपण इमॅजिन केलं की हे दोन्ही एकमेकाला क्रॉस झाले एच, बरोबर. म्हणजे बॉटमपासून एच तर टॉपपासून की झाली 30 मायनस एच. ओके. आणि दोघांना क्रॉस होताना थ्रो केल्यापासून आणि वरनं ड्रॉप केल्यापासून किती टाईम लागला, टी एवढा लागला. एवढ्या गोष्टी जर तुम्हाला माहीत असतील तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला खूप सोपा आहे. ओके. चलो आता हे लक्षात ठेवायचं आहे आणि याच्यावरनं प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. त्यासाठी जे इक्वेशन आहे ते कुठले कुठले लागणार आहेत मी तुम्हाला सांगतो. इक्वेशन ऑफ मोशन मी इथं लिहून ठेवतोय. व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. आपण लास्ट तुम्हाला मी एक व्हिडिओ अपलोड केला त्याच्यामध्ये सांगितले हे. त्याच्यानंतर हा झाला इनिशियल वेलॉसिटीचा. डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर, बरोबर. हा एक फॉर्म्युला लागणार. आणि दुसरा व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर इज इक्वल टू 2as. हे 3 इक्वेशन ऑफ मोशनचे फॉर्म्युले आपल्याला इथं लागतील. कोणता वापरायचा ते आपण पुढं बघत जाऊया. ठीक आहे. आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मी काय करतो बघा. पहिल्यांदा केस 1 घेतो. केस 1. आता केस 1 कोणासाठी घेणार आहे, जो बॉल ड्रॉप केला आहे. म्हणून मी इथं म्हणतो ड्रॉप्ड बॉल. म्हणजे ड्रॉप्ड बॉलसाठी मी कन्सिडर केल्या केस 1. आता ड्रॉप बॉल म्हणजे काय, जो वरनं बॉल खाली सोडला आहे त्या बॉलसाठी, म्हणजे या पहिल्या 1 नंबर मी याला मेन्शन करतो इथं 1 नंबरचा बॉल, याच्यासाठी आपण बोलावलो. याला मी म्हणतो 2 नंबरचा बॉल. ओके. चलो 1 नंबरचा बॉलबद्दल आपण बोलणार आहे. त्याची डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला लिहा. सो जर त्याची मला डिस्प्लेसमेंट शोधायची असेल तर डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला काय माझा, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर, बरोबर. आता मी हा फॉर्म्युला थोडा मॉडिफाय करतो. ज्या वेळेला बॉल तुम्ही वरनं खाली सोडला तो खाली कोणामुळे आला आहे, खाली ड्यू टू ग्रॅव्हिटीमुळं खाली आला आहे, बरोबर. त्यामुळे इथं जे ॲक्सिलरेशन ॲक्ट होणार आहे ते कुठलं असणार आहे, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन. त्यामुळे हा फॉर्म्युला मी मॉडिफाय करतो. एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ. आता इथं ॲक्सिलरेशनच्या ऐवजी काय येणार, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन म्हणजे जी टी स्क्वेअर. हे सर्वांना समजलं. इथं ए इज इक्वल टू काय आहे, जी म्हणजेच काय, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन. हे समजलं सर्वांना. ओके. चलो आता थोडंसं पुढं जाऊया. आता यस, मला तुम्ही सांगा ह्या बॉलची टी एवढ्या टाईममध्ये, इथं टाईम दिसते बघा, टी एवढ्या टाईममध्ये डिस्प्लेसमेंट किती झाली, 30 मायनस एच, बरोबर. किती झाली, 30 मायनस एच. आता मी सगळ्या किमती एक पुट करतो. ठीक आहे. सो किती झाली 30 मायनस एच एवढी डिस्प्लेसमेंट झाली, बरोबर. 30 मायनस एच एवढी डिस्प्लेसमेंट झाली. ओके. किती टाईममध्ये, टी एवढ्या टाईममध्ये. तेव्हा आता किमती टाकतो. त्याची इनिशियल वेलॉसिटी किती होती सांगा. पहिल्या बॉलची इनिशियल वेलॉसिटी ड्रॉप करताना किती होती, 0. त्यामुळे इनिशियल वेलॉसिटी किती येणार, 0 इंटू टी प्लस 1/2. जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन म्हणजे 9.81. ओके. हे 9 आहे, 9.81 इंटू काय येणार, टी स्क्वेअर, बरोबर. म्हणजे हा फॉर्म्युला काय झाला बघा, 30 मायनस एच इज इक्वल टू 9.81 डिवाइड बाय 2 टी स्क्वेअर. ला मी म्हणतो इक्वेशन नंबर 1. ओके. जो बॉल पहिला वरनं ड्रॉप केलेला त्याच्यावरून मी ही किंमत शोधली. ओके. आता काय करूया, दुसरा बॉल घेऊया. केस नंबर 2, दुसरा बॉल जो खालून वरती फेकणार आहे. ओके. इथे मी लिहितोय केस नंबर 2. सेकंड केस कशासाठी वापरायचा आहे, बॉल थ्रोन अपवर्ड. म्हणजे जो बॉल खालून वरती फेकला, हा खालून वरती जो फेकला त्याच्यासाठी मला सांगा टी एवढ्या टाईममध्ये त्याने किती हाईट अचीव केली, एच एवढी हाईट अचीव केली. ओके. मग त्यासाठी आपण डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला लिहूया. डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला पहिला लिहितोय ओरिजिनल, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर, बरोबर. आता तुम्ही मला सांगा बॉल वर फेकला तर तो ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट वर चाललाय, ग्रॅव्हिटीच्या विरुद्ध वर चाललाय. ठीक आहे. त्यामुळे ॲक्सिलरेशन कुठलं येणार, ग्रॅव्हिटीचं येणार. त्यामुळे फॉर्म्युला मॉडिफाय करतो, यू टी प्लस हाफ ॲक्सिलरेशनच्या विषयी काय येणार, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशनचा स्क्वेअर, बरोबर, हाफ जी टी स्क्वेअर. पण
तुम्ही मला सांगा, पहिला बॉल वरनं खाली फेकलेला तो ग्रॅव्हिटीमुळे खाली आला आहे आणि दुसरा बॉल ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट वर चालला आहे. ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट वर चालला आहे म्हणजे ते ॲक्सिलरेशनच्या विरुद्ध काम करायला आहे. त्यामुळे इथलं ॲक्सिलरेशन जे आहे ते प्लस न येता काय आलं पाहिजे, मायनस. त्यामुळे हे मी प्लस साईन कोडले आणि इथं मी मायनस साईन घेतले. का? कारण की जी हा अगेन्स्ट ग्रॅव्हिटी आहे, बरोबर. ॲक्सिलरेशन हे उलटं ग्रॅव्हिटीचं आहे, त्यामुळे निगेटिव्ह ॲक्सिलरेशन ॲक्ट होणार. त्यामुळे प्लसच्या ऐवजी इथं काय आला, मायनस. सो मायनस जीची किंमत इथं आली. ओके. पहिल्या केसमध्ये इथं बघा प्लस जी होता, आता इथं काय झाला, मायनस जी झाला. कारण की बॉल वरून खाली येत होता त्यावेळेला तो विथ ग्रॅव्हिटी येत होता आणि खालून जो वर चाललाय तो अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी चाललाय. अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी म्हणजे त्याचं ॲक्सिलरेशन अपोजिटला काम करायला, त्यामुळे मायनस जी लिहिला. ओके. चलो किमती पुट करूया आता याच्यामध्ये दुसऱ्या केसमध्ये डिस्प्लेसमेंट किती झाली बघा, त्याची हाईट किती अचीव केली, टी एवढ्या टाईममध्ये एच एवढी हाईट अचीव केली. त्यामुळे यस ऐवजी काय येणार, हाईट अचीव्ड एच, बरोबर. इनिशियल वेलॉसिटी बघा, बॉल थ्रो केला त्याची इनिशियल वेलॉसिटी किती होती, 15 मीटर पर सेकंड, बरोबर. किती होती, 15 मीटर पर सेकंड इंटू टी एवढ्या टाईममध्ये तो एच एवढी हाईट अचीव केला आहे, मायनस हाफ जी आहे 9.81 इंटू टीचा स्क्वेअर. ओके. सर्वांना समजलं हे? ठीक आहे. आता हे जे इक्वेशन आहे, ह्या इक्वेशनला आपण म्हणूया इक्वेशन नंबर 2. ठीक आहे. मला आता 2 इक्वेशन मिळाले. आता हे 2 इक्वेशन आपण काय करूया, सॉल्व करूया. ओके. आता हे सॉल्व करण्यासाठी काय करायचं, हे इक्वेशन 1 आणि हे इक्वेशन 2 हे दोन्ही काय करायचे, सॉल्व करायचे. आता असं करूया, मी पहिला इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 लिहून घेतो म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. माहिती लिहितो, सॉल्विंग इक्वेशन 1 अँड 2. आता पहिलं इक्वेशन काय बघा, 30 मायनस एच इज इक्वल टू 9.81 डिवाइड बाय 2 टी स्क्वेअर, हे पहिलं इक्वेशन. दुसरं इक्वेशन काय बघा, एच इज इक्वल टू 15t मायनस 9.81 डिवाइड बाय 2 टी स्क्वेअर आहे. तसे इक्वेशन लिहिलेत दोन्ही. ओके. आता हे इक्वेशन सॉल्व करायचं आहे. मग सॉल्व करण्यासाठी इथं मायनस एच्या इथं प्लस एच्या म्हणून यांना डायरेक्ट काय करूया, आपण ॲड करूया. ओके. ॲड केलं तर हा 30 झाला, तसाच इथं 0 आहे. हा एच आणि हा एच काय झाला, कॅन्सल. ओके. हा एच कॅन्सल झाला. इथं 15t आहे, तसाच ठेवतो. इथं 15t नाही आहे, त्यामुळे 15t तसाच राहिला. आता बघा, हा प्लस 9.81 डिवाइड बाय 2 टी स्क्वेअर आणि हा मायनस 9.81 डिवाइड बाय 2 टी स्क्वेअर, हे दोन्ही एकमेकाला काय होणार, प्लस मायनस कॅन्सल होणार. त्यामुळे इक्वेशन काय मिळालं, 30 इज इक्वल टू 15t म्हणजेच टी इज इक्वल टू किती आला बघा, 30 डिवाइड बाय 15 म्हणजे 2 सेकंड्स. म्हणजे याचा अर्थ काय झाला, मी परत एकदा सांगतो, वर या. खालनं जो बॉल वरती थ्रो केला आणि वरनं जो बॉल खाली सोडला, ओके, त्यांना क्रॉस होण्यासाठी जो टाईम लागला होता टी, तो टी किती आला बघा तुमचा, 2 सेकंड. म्हणजे वरून ड्रॉप केलेला बॉल आणि खालून थ्रो केलेला बॉल दोन्ही पण 2 सेकंदानंतर एकमेकाला क्रॉस करणार. ओके. 1 नंबरचं आन्सर मिळालं. आन्सरमध्ये थोडंसं जावा. ओके. व्हेन आणि व्हेअर म्हणजे कधी आणि कुठं एकमेकाला क्रॉस करतील असं विचारले. त्यामुळे आता मला काय मिळालं, कधी म्हणजे किती वेळानंतर. त्यामुळे हे 2 सेकंदानंतर एकमेकाला क्रॉस करतील, हे आन्सर मिळालं. आता आपण काय करूया, हा टी इक्वेशन नंबर 1 किंवा 2 मध्ये पुट करूया. ओके. 1 मध्ये पुट करूया, तुम्हाला एच मिळेल. ओके. सो पुट इन इक्वेशन 1. टीची किंमत पुट करतोय इक्वेशनमध्ये. सो इक्वेशन काय आहे बघा, 30 मायनस एच इज इक्वल टू 30 मायनस एच इज इक्वल टू 9.81 डिवाइड बाय 2 टी स्क्वेअर, बरोबर. हे इक्वेशन आहे. टीची किंमत टाका इथं. सो 30 मायनस एच इज इक्वल टू 9.81 डिवाइड बाय 2 इंटू टाईम किती आहे, 2चा स्क्वेअर. ओके. 1 मिनिटात मी सॉल्व करतो, आपल्याला एचचा आन्सर मिळेल. .81 डिवाइड बाय 2 इंटू 2चा स्क्वेअर. हे आलं आहे 19.62. 30 मायनस एच. आता काय टर्म्स रिअरेंज करूया. ह्या एचला इकडे घ्या म्हणजे तो प्लस होईल आणि हा इकडे घ्या. सो 30 मायनस 19.62
त्यामुळे आन्सर येते 10.38. म्हणजे याचा अर्थ काय, ते दोन्ही बॉल एकमेकाला 2 सेकंदानंतर आणि बॉटमपासून 10.38 एवढे डिस्टन्स गेल्यानंतर ते दोघाला काय करतील, एकमेकाला क्रॉस करतील. त्यामुळे हे झालं आन्सर. म्हणून मी इथे लिहून ठेवतो, बोथ द बॉल्स क्रॉस each other after 2 seconds and at the height 10.38 meters from bottom. ओके, म्हणजे बॉटमपासून 10.38 मीटरला आणि किती टाईम असणार, 2 सेकंड. ओके, आता आन्सर 2 मिळाले. अजून एक आन्सर विचारले, ते पण शोधूया. खूप सोपं आहे. आणि काय म्हटले, विथ व्हॉट रिलेटिव्ह वेलॉसिटी, म्हणजे त्याची आता रिलेटिव्ह वेलॉसिटी किती असणार असं विचारले. ठीक आहे, आता रिलेटिव्ह वेलॉसिटी काय करूया आपण, रिलेटिव्ह वेलॉसिटी शोधूया. आता ती रिलेटिव्ह वेलॉसिटी कशी शोधायची बघा. काय करूया, ह्या इथं जाण्यासाठी त्याला किती वेलॉसिटी लागली हे शोधूया. ठीक आहे, मग वेलॉसिटी कसं शोधणार बघा. नाव 3rd नंबरचा आन्सर शोधायचा आहे. वेलॉसिटी ऑफ बॉल 1 आफ्टर 2 सेकंड्स, बरोबर. 2 सेकंदानंतर त्याची वेलॉसिटी किती आहे. सो व्ही इज इक्वल टू, फॉर्म्युला काय आहे पाहिजे तर तुम्हाला मुद्दाम मी फॉर्म्युलेत दाखवतो. म्हणजे व्ही इज इक्वल टू काय असते बघा, यू प्लस ए टी, बरोबर. व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. आता तुम्ही सांगा एच्या ऐवजी काय येणार तर जी येणार. ओके, सो व्ही इज इक्वल टू यू प्लस जी टी पहिल्या केससाठी. ओके, मग व्ही माहीत नाही ती शोधाले 2 सेकंदानंतर. यू पहिल्या बॉलची इनिशियल वेलॉसिटी किती होती, 0. पाहिजे तर वरती जाऊन दाखवतो. पहिल्या बॉलची इनिशियल वेलॉसिटी वरनं थ्रो केली त्यावेळेला किती होती, 0. त्यामुळे 0 किंमत दिली. प्लस जी 9.81, किती वेळानंतर क्रॉस करल्यात, 2 सेकंदानंतर. त्यामुळे वेलॉसिटी किती आली बघा पहिल्या बॉलची, 9.81 इंटू 2. आन्सर येते 19.62. आन्सर किती आले, 19.62 मीटर पर सेकंड. आता वेलॉसिटी मिळाली मला पहिल्या बॉलची. आता दुसऱ्या बॉलची शोधा. वेलॉसिटी ऑफ सेकंड बॉल आफ्टर 2 सेकंड्स. ओके, चलो वेलॉसिटीचा फॉर्म्युला हाच परत वापरूया, यू प्लस ए टी. पण हा बॉल खालून वरती फेकला आहे, त्यामुळे इथं ॲक्सलरेशनच्या ऐवजी येणार ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन. पण हा अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी जाणार, म्हणजे इथं काय आलं पाहिजे, मायनस. काय आलं पाहिजे, मायनस, बरोबर. सेम मागासारखंच बॉल खालून वरती फेकला आहे, अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी गेला. चलो किमती पुट करूया. वेलॉसिटी शोधायच्या 2 सेकंदानंतरची. इनिशियल वेलॉसिटी सेकंड बॉलची किती आहे बघा. सेकंड बॉलवरती थ्रो करताना त्याची इनिशियल वेलॉसिटी किती होती दिसते बघा, 15, बरोबर. 15 मीटर पर सेकंड. सो 15 मीटर पर सेकंडनी थ्रो केला. जी आहे 9.81. किती वेळानंतरची वेलॉसिटी पाहिजे, 2 सेकंदानंतरची. सो हे सॉल्व करा. 19.62 - 15. आन्सर येते -4.62. -4.62 मीटर पर सेकंड. म्हणजे 2 सेकंदानंतरची खाली येणाऱ्या बॉलची वेलॉसिटी आहे 19.62 आणि वर जाणाऱ्या बॉलची वेलॉसिटी आहे -4.62. ठीक आहे, मग आता मला काय पाहिजे, या दोघांची रिलेटिव्ह वेलॉसिटी पाहिजे आहे. मग रिलेटिव्ह वेलॉसिटी कशी काढणार, एक खाली चालला आहे, एक वर चालला आहे. त्यामुळे दोघांची काय झाली पाहिजे, सबस्ट्रॅक्शन झाली पाहिजे, बरोबर. म्हणून पण ह्याची वेलॉसिटी ऑलरेडी निगेटिव्ह आहे, त्यामुळे हा पण कुठे चालला आहे, खालीच चालला आहे. त्यामुळे रिलेटिव्ह वेलॉसिटी वरनं जी यायला लागल्या त्याची किती आहे बघा, 19.62.
बरोबर. हा 19.62 खाली आला आहे. हा वर कितीनं चालला आहे -4.62. ॲक्च्युली हा वर चाललेला नाही, हा पण खालीच आला आहे. म्हणजे हा असा जाऊन पुन्हा खाली ट्रॅव्हल करायला चालू केला आहे म्हणून ते मायनस आलं आहे. त्यामुळे इथं काय येणार मायनस मायनस का होणार सॉरी हे दोन एकमेकाला ॲक्च्युली मायनस झाले पाहिजे होते रिलेटिव्ह वेलॉसिटीसाठी, पण हा मायनस असल्यामुळे इथं 4.62 येणार. ओके. सो हे सॉल्व केलं की तुम्हाला उत्तर मिळणार 15 मीटर पर सेकंड. म्हणजे त्या दोन्ही बॉलची एकमेकाबरोबर रिलेटिव्ह व्हेलॉसिटी किती आहे 15 मीटर पर सेकंड. आणि हे तुमचं आहे आन्सर नंबर 3. ओके. चलो मी आता थोडंसं पुन्हा एकदा रिवाईज करतो सगळं काय केलं आहे ते. काय बघा, एक वरनं बॉल टाकला आहे, एक खालनं बॉल टाकला आहे, बरोबर 30 मीटर हाईटवरनं. आता ते दोन कुठं क्रॉस होतील विचारलं, म्हणून मी असं इमॅजिन केलं की दोन्ही बॉल ज्या ठिकाणी येतील त्याची बॉटमपासून हाईट एच असणार, वरनं हाईट 30 मायनस एच असणार. आणि किती टाईममध्ये येणार ती दोन एकमेकाच्या जवळ टी एवढ्या टाईममध्ये. पहिली केस घेतली, डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला वापरला, इक्वेशन मिळालं. दुसरी केस घेतली, डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला वापरला, इक्वेशन मिळालं. हे दोन्ही इक्वेशन सायमल्टेनियसली सॉल्व केलं, टाईम मिळाला. टाईमची व्हॅल्यू इक्वेशनमध्ये पुट केली, हाईट मिळाली. आणि रिलेटिव्ह वेलॉसिटी काढण्यासाठी 2 सेकंदानंतर दोघांची वेलॉसिटी काढली आणि दोन्ही वेलॉसिटीची एकमेकांमध्ये काय केली ॲडिशन केली, मला माझं उत्तर मिळालं. त्यामुळे दोन्ही बॉलची रिलेटिव्ह वेलॉसिटी किती आहे 15 मीटर पर सेकंड. आणि इथं हा प्रॉब्लेम संपला. ओके, थँक्यू.